अजित पवारांच्या ताफ्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे। शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना डावललं जात असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। कोण कोणाला ढेकूण म्हणतो, कोण कोणाला सरडा म्हणतो याने विकास होणार आहे का? संजय राऊतांच्या गुलाबी सरड्याच्या वक्तव्यावरती अजित पवारांचा निशाणा। झाडानं मुळं सोडली की झाड पडतं, तसं शरद पवारांचं बोट सोडलं की नेता पडतो। अमोल कोल्हेंचा अजित पवारांना टोला, तर आधी कौतुक करणारे आता टीका करतायत। दादांचं उत्तर। अजितदादांसोबत नाईलाजानं गेलो, आमदार राजेंद्र शिंगणेंचं मोठं वक्तव्य। शिंगणेंकडून शरद पवारांचं तोंड भरून कौतुक। दादांचा आणखीन एक आमदार स्वगृही परतणार का? चर्चांना उधाण। रोहित पवारांच्या मतदारसंघात जय पवारांकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मोर्चे बांधणी, तर मतदारसंघातील सामान्य माणूस हुशार, राजकारणात अडकणार नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया। संपूर्ण देशाचा संसार चालवण्याची मराठ्यांची जात आहे, मराठ्यांनी आरक्षण मागू नये, आरक्षणावर संभाजी भिडेंचं मोठं वक्तव्य। सर्वेवरती विश्वास ठेवू नका, ओपिनियन पोल म्हणजे ब्रह्मदेवाचा सर्वे आहे का? महाविकास आघाडी 175 ते 180 जागा जिंकणार, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। उद्धव ठाकरेंच्या भूमिकेनुसार मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेला चांगला पंतप्रधान पदासाठी राहुल गांधींचं नाव जाहीर केलं असतं तर आणखीन 25 ते 30 जागा वाढल्या असत्या, राऊतांची ठाम भूमिका। राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहामध्ये 20 ऑगस्टला काँग्रेसचा मेळावा। मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे, रमेश चेन्नीथला राहणार उपस्थित।